काल सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली। काल तुम्ही अनेकांच्या भाषणामधून ऐकलं असेल, अनेकांच्या लेखनामधून तुम्ही अनुभवलं असेल आणि शाळेच्या पाठ्यपुस्तकात तर आपण आतापर्यंत वाचतच आलेलो आहोत की सावित्रीबाई फुले ज्यावेळेस अस्पृश्यांच्या मुलामुलींना शाळेमध्ये शिकवायला जायच्या त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंवरती प्रतिगामी सनातनी लोक हे शेण फेकून मारायचे, चिखल फेकून मारायचे। सावित्रीबाई फुले त्या गपगुमान सहन करायच्या, तशा शाळेत जायच्या आणि शाळेत गेल्यानंतर मुलांना शिकवायच्या। आज या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे याचा मागोवा आपण घेणार आहोत। तुमच्या मनाला पटतं का की खरंच झालं असेल? होय, तुमच्या मनातली शंका खरी आहे। कारण त्या काळामध्ये ज्या वेळेस बहुजनवादी चळवळीमध्ये काम करणारे समाजसुधारक आपलं कामावर जायचे त्यावेळेस संत परंपरेपासून ते आतापर्यंत कुणालाही सनातन्यांनी सोडलं नाही। छळ त्यांचा छळ केला, परंतु सावित्रीबाई फुलेंचा छळ करणं तितकं सोपं होतं का हा आपल्या पुढचा प्रश्न आहे। नमस्कार, मी राजा कदम भवताल या माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी आज संवाद साधत आहे। आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 1840 ला लग्न होऊन महात्मा फुले यांच्या घरी आल्या त्यावेळेस त्यांनी सोबत एक इंग्रजी पुस्तक आणलेलं होतं आणि ते इंग्रजी पुस्तक वाचून स्वतः महात्मा फुलेंनी देखील प्रेरणा घेतली आणि महात्मा फुलेंच्या सुद्धा लक्षात आलं की आपली धर्मपत्नी ही चाणाक्ष आहे, हुशार आहे, हिला जर शिकवलं, शिक्षण दिलं तर भविष्यामध्ये आपल्या कार्याला पूरक असं काम होईल आणि दोघे मिळून आपण चांगलं मोठं काम उभं करू। म्हणून स्वतः त्यांनी लक्ष घालून सावित्रीबाई फुलेंना प्राथमिक शिक्षण दिलं, परंतु त्यांना त्यांच्या मर्यादा माहित होत्या। ते चाणाक्ष होते, हुशार होते, व्यावहारिक होते आणि म्हणून मग त्यांनी काय केलं तर त्यांच्या पुढच्या माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी त्यांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव भवाळकर यांच्यावर सोपवली। त्या मित्रांनीही ती प्रामाणिकपणाने पार पाडली आणि सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा त्या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। हे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर इथंच त्या थांबल्या नाही, तर त्यांनी अहमदनगरच्या अमेरिकन ज्या मॅडम होत्या त्यांच्या शाळेमध्ये एक मुख्य शिक्षक होण्यासाठीचं जे प्रशिक्षण असते ते प्रशिक्षण पूर्ण केलं। परत पुण्यातल्या एका मराठी शाळेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं दुसरं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि खऱ्या अर्थानं त्या या देशातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका म्हणून उदयाला आल्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मदतीनं 1848 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली। या मूळ शाळेत सुरुवातीला 7-8 मुली होत्या, त्या वर्षाच्या शेवटी 40-45 पर्यंत गेल्या। हा प्रगतीचा आलेख जर आपण बघितला तर सावित्रीबाईंचा करारीपणा, सावित्रीबाईंचं नियोजन, महात्मा फुलेंचा त्यांच्या पाठीमागे असलेलं पाठबळ, त्या पद्धतीचं नियोजन, ह्या गोष्टीला तोड नाही हे आपल्या लक्षात येतं। दुसऱ्या बाजूने आपण विचार करूया, महात्मा ज्योतिबा फुले यांचं प्राथमिक शिक्षण कसं झालं हे तुमच्या बहुतेकांना माहित आहे। माध्यमिक इंग्रजी माध्यमातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी कोणत्या चळवळी उभ्या केल्या, काय केल्या हे सगळं आपल्याला माहिती आहे। परंतु हे शिक्षण शिकत असताना एवढ्या भक्कमपणे ते सावित्रीबाईंच्या पाठीशी उभे होते की त्या काळामध्ये स्वतःबद्दलही ते एवढे जागरूक होते। क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचं नाव उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांचं नाव काढलं तर पुण्यातील इंग्रज थरथरा कापायचे, कारण क्रांतीवीर लहुजी साळवे साधा माणूस नव्हते। ते आपल्या विभागातील जे तरुण स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांना लष्करी प्रशिक्षण द्यायचे, दानपट्टा फिरवणं, मलखांब किंवा शारीरिक जे व्यायाम आहेत ते त्यांच्याकडून करून घ्यायचे आणि ब्रिटिशांविरोधात भूमिगत अशी चळवळ त्यांनी स्थापन केलेली होती आणि त्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभारलेला होता। त्या लहुजी वस्ताद साळवेंच्या हाताखाली महात्मा फुलेंनी शारीरिक शिक्षणाचे धडे घेतले, मलखांबाचे धडे घेतले, दांडपट्टा चालवण्याचे धडे घेतले। मग जो माणूस स्वतःच्या शारीरिक विकासा बाबतीमध्ये, चळवळीच्या बाबतीमध्ये आणि सामाजिक भान असण्याच्या बाबतीमध्ये एवढा पुढारलेला होता आणि ज्या माणसाला सगळ्या समाजाची जी लोक होती, मग परांजपे असतील, भवाळकर असतील किंवा अजून सगळ्या 18 पगड जातीतली आणि सगळ्या धर्मातली लोक ही ज्यांच्या सोबत होती आणि ज्यांच्या कार्यात सहिष्णुता होती, त्यांच्या पत्नीवरती कुणीतरी सनातनी असा चिखल फेकण्याचा किंवा शेण फेकण्याचा उपद्व्याप करेल असं तुमच्या मनाला पटतं का? एक गोष्ट लक्षात घ्या,
गेल्या वर्षीच आपण एक विधान ऐकलं, आपले महामहिम तथा तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेब काय म्हणाले, लग्नाच्या वेळेस 9 साल की बच्ची 13 साल का बच्चा न जाने क्या 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 करते होगे. अरे अशी दरिद्री मानसिकता असणारे राज्यकर्ते आणि त्यांच्याच परंपरेनं चालणाऱ्यांच्या हातामध्ये आपली जोपर्यंत शिक्षण व्यवस्था आहे तोपर्यंत हे लोक आपल्याला असंच मूळ मुद्द्यापासून भरकटत नेणार आहेत. सावित्रीबाई फुलेंचं काम, त्या देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या, त्या या देशातल्या पहिल्या महिला शिक्षण तज्ञ होत्या. एवढंच नाही तर त्या या देशातल्या पराकोटीच्या इच्छाशक्ती असलेल्या प्रबल अशा समाज सुधारक होत्या. या गोष्टीवरून आपलं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना एक गरीब गाय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या खाली त्या भाकड कथामध्ये आपल्याला गुंतून ठेवायचं आणि त्यांच्या मूळ कार्यापासून आपल्याला दूर ठेवायचं, अशा पद्धतीचं हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र आपल्या वारकरी संप्रदायातल्या संत परंपरेच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. तुम्ही विचार करा, आपल्या नरसी नामदेव येथील संत नामदेव यांनी वारकरी संप्रदाय संपूर्ण भारतभरामध्ये पसरवला. शीख संप्रदायांमध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाला त्यांच्यामुळे स्थान मिळालेलं आहे. हे त्यांचं काम बाजूला राहिलं, परंतु त्यांच्या भाकड कथा सांगितल्या जातात की त्यांनी औंढ्याचं मंदिर फिरवल्या गेलं. ज्ञानोबा रायांनी पहिल्यांदा गीतेचं प्राकृत भाषेमध्ये भाषांतर केलं, त्याच्यावर भाष्य केलं आणि या देशामधल्या या संत परंपरेतल्या या धर्मामधल्या अनेक अशा बाबी आहेत, त्या बाबी उखडून काढल्या आणि हा जो धर्म आहे तो धर्म सर्वसामान्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्यातून त्यांना मुक्ती भेटेल म्हणून त्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांनी भिंत चालवली, परंतु त्यांनी रेड्यामुखी वेद वदवले, अशा भाकड कथा सांगून त्यांच्या मूळ कार्यापासून लोकांना परावृत करण्याचं ते काम करतात. तुकोबाच्या बाबतीतही तेच झालं. संत तुकोबाच्या गाथेनं जो इतिहास घडवला, बहुजनांमध्ये क्रांती घडवली, ती गाथा त्यांची इंद्रायणीमध्ये बुडवण्याचं पाप इथल्या सनातन्यांनी केलं आणि वर आपल्याला सांगतात की संत तुकाराम हे सदेह पुष्पक विमानात बसून वैकुंठाला गेले. मित्र हो, तशाच पद्धतीची ही भाकड कथा सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीमध्ये रचल्या गेली आणि त्यांचं जे प्रखर कार्य आहे, जे समाज उपयोगी कार्य आहे, ते कार्य झाकून अशा नाटकी घटनांमध्ये आपल्याला रमून आपली दिशाभूल करण्याचं हे एक वेगळ्या प्रकारचं षडयंत्र आहे. विचार करा, ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा गुलामगिरीसारखं पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांच्या आसूड सारखं पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांच्या हातामध्ये गुलामीतून मुक्त होण्यासाठी आसूड दिला, एवढा द्रष्टा नेता असलेला, एवढा द्रष्टा समाज सुधारक असलेला महात्मा फुलेंसारखा एक महापुरुष, त्यांच्या पत्नीच्या बाबतीमध्ये नजर वर करून तरी पाहण्याची त्या काळातल्या लोकांची हिंमत असेल का? दुसरी महात्मा फुलेंची आपण बाजू बघितली ना. महात्मा फुले काय गरीब समाज सुधारक होते अशातला भाग नाही. वर्गणी गोळा करून त्यांनी शाळा काढल्या नाही, वर्गणी गोळा करून त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह उभारलं नाही, वर्गणी गोळा करून त्यांनी त्यांची चळवळ चालवली नाही. तर महात्मा ज्योतिबा फुले जातीचे उद्योजक होते. जातीचे उद्योजक म्हणतो मी. याचा अर्थ तुम्ही एक लक्षात घ्या, पुण्यामधली जी पुणे कमर्शियल अँड कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्या कंपनीचे ते कार्यकारी संचालक होते. या कंपनीचं जर तुम्ही कामं बघितली तर एरवड्याचा पूल असेल, खडकवासला धरणाचा कालवे असतील, कात्रजचा बोगदा असेल, ही पुण्यामधली मोठमोठी कामं, रस्त्याची सुद्धा कामं महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्वतः या कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत केलेली आहे. तुम्ही मुंबईचं जर बघितलं, आज मुंबईची जी महानगरपालिकेची सुसज्ज इमारत आहे त्याच्याकडे ब्रिटिश बांधकामाचा नमुना म्हणून आपण पाहतो. ती इमारत बांधण्याचं कंत्राट महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुणे कमर्शियल अँड कन्स्ट्रक्टिंग कंपनीकडे असल्याचे दाखले आपल्याला मिळालेले आहे. एवढंच नाही तर सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मी विलास नावाचा बडोद्याचा जो राजवाडा आहे, तो राजवाडा बांधण्याचं कंत्राट सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या पुणे कमर्शियल अँड कन्स्ट्रक्टिंग कंपनीकडे होतं. एवढंच नव्हे तर मुंबईमधल्या अनेक महत्त्वाच्या इमारती, अनेक मिल, सोलापूरमधल्या मिल केवळ आपल्या राज्यामध्येच नव्हे, मुंबई प्रांतातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या कंपनीनं अनेक कामं केली आणि त्या कंपनीतून जो फायदा व्हायचा, जे नफा व्हायचा, त्या माध्यमातून स्वतःच्या आर्थिक उन्नतीबरोबर सत्यशोधक समाजाची चळवळ असो, अस्पृश्या संदर्भातला जो लढा असो, त्याच्यानंतर विधवा विवाह संदर्भातला लढा असो, बालहत्या प्रतिबंधकाचं काम असो किंवा शिक्षणाची चळवळ असो, ही सगळी
चळवळ महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंच्या सोबत दोघांनी खांद्याला खांदा लावून पुढे नेली आणि एवढं प्रखर विचारवादी राष्ट्रभक्त असताना, समाज सुधारक असताना आणि चळवळीचं, उद्योगाचं, देशाचं, राष्ट्राचं सगळं भान असलेलं असताना त्यांच्यावरती शेण आणि चिखल फेकण्याचं धाडस कुणी करेल असं मला तरी वाटत नाही. जे असं म्हणतात त्यांचा मेंदू तपासून घेतला पाहिजे. आणि जर तुम्ही ते मान्य करत असाल तर कुठंतरी त्यांची गुलामगिरी तुमच्या मनात रुजते आहे. म्हणून आत्ताच सावध व्हा. गुलामगिरी आपली डोक्यातून बाहेर पडावी म्हणून गुलामगिरी ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला. आपण आपल्यावर गुलामगिरी लादणाऱ्यावरती आसूड ओढावा म्हणून शेतकऱ्यांच्या आसूड माध्यमातून त्यांनी जागृती केली. आणि याचाच परिणाम म्हणून 1854ला काव्य फुले नावाचा कविता संग्रह सावित्रीबाई फुलेंनी लिहून साहित्याचा प्रसार तर केलाच केला, पण चळवळीच्या कक्षा सुद्धा रुंदावल्या. 1856ला सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबांची भाषणे संपादित केली. 1892ला 52 कसी, सुबोध रत्नाकर ही आणखी कविता संग्रह त्यांनी लिहिली. आणि जा शिक्षण मिळवा या सावित्रीबाईच्या कवितेनं त्या काळात बहुजनामध्ये, वंचितामध्ये, अस्पृश्यामध्ये क्रांती केली होती. या कवितेचा उद्देश होता, कवितेचा दिशा होती की वंचितांनी स्वतःला गुलामगिरीतून मुक्त करून घेण्यासाठी शिक्षण हे हट्टानं, संघर्षानं मिळवावं. आणि त्याचाच परिपाक म्हणून 1892ला ह्या पती पत्नींनी हंटर आयोगासमोर 8 ते 12व्या वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे, प्रत्येक जाती धर्मातल्या मुलांना मिळालं पाहिजे ही मागणी तत्कालीन ब्रिटिश सरकारकडे केली. आणि हे दाम्पत्य जगातलं पहिलं दाम्पत्य आहे ज्यांनी मोफत शिक्षणाची मागणी केलेली आहे. मग मित्रहो, तोच शिक्षणाचा, चळवळीचा आणि बहुजनाच्या उद्धाराचा वसा, बहुजनाच्या विकासाचा वसा आपल्याला घ्यायचंय. प्रतिगाम्यांनी, सनातनांनी आपल्या डोक्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेल्या भाकड कथा आपल्याला तिथंच ठेवायच्या, कारण त्यांना कधीच आपण आता पायदळी तुडवलंय. आणि क्रांतीची ज्योत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून आपल्याला तेवत ठेवायची. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझं भवताल हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना लिंक पाठवून सहकार्य करा. धन्यवाद.